प्रणिती शिंदे यांना दिल्लीमध्ये पाठवणाऱ्या मतदारांचं मी कौतुक करू इच्छितो, त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो। एक प्रामाणिक, कर्तबगार, निष्ठावंत, निर्भीड अशा उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहे। आणि हे काँग्रेसचं गॅरंटी कार्ड हे काही आश्वासन नाही, हे वचन आहे। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबद्दल मला फार भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। एखादा चुकीचा निर्णय एखादा घेतो तेव्हा किती नुकसान होतं हे असं जिवंत उदाहरण आहे। चाललं होतं बरं महाराष्ट्र विधान मंडळामध्ये, पण लोकसभेमध्ये उडी घेतली, आता लोकसभाही केली आणि विधानसभाही केली, अशी चित्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचं झालंय। आणि हा मानताय याबद्दल आपण या सभेमध्ये चर्चा करीत आहोत। प्रणिती शिंदे या आपल्या पुढे आपले विचार त्यांनी मांडले आणि जो प्रतिसाद तुम्ही त्यांच्या विचारांना देत होता त्यावरनं मला अशी खात्री आहे की सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे या विजयी झालेल्या आहेत। निवडणूक आयोग 4 जूनला याची आता फक्त औपचारिक घोषणा करणार आहे। भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सध्या जे सुरू आहे ते सामान्य माणसाला पटणार नाही आहे। असं पाहिजे का? घेतो बस ना। भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सरकारची दहशत आहे, भीतीचं वातावरण आहे। आपल्यावर सतत एक दबाव आहे। आणि हे कुठेतरी बदललं पाहिजे। हा विचार सामान्य मतदार करतोय हे आपल्याला भेटल्यानंतर आमच्या लक्षात येतं। भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार गेलं दशक सत्तेवर आहे आणि या सरकारने सामान्य माणसाला दिलं काय? शेतीमालाला भाव दिला नाही, महागाई कमी केली नाही, सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या दिल्या नाही, सोलापूरला एखादा उद्योग उभा केला नाही, शेतकऱ्याला पीक विमा वेळेवर मिळवून दिला नाही, कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं काम केलं, सामान्य माणसाचा भ्रमनिरास केला। अशा भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर करण्याचा निर्णय येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपल्याला घ्यावा लागेल। सोलापूरला यावं आणि काँग्रेसला तुम्ही मतदान करावं असं आव्हान करण्याची सुद्धा खरं म्हणजे आवश्यकता नाही। सोलापूरची ओळखच ही काँग्रेस पक्षाच्या अथक परिश्रमातून झालेली आहे। आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब यांनी या जिल्ह्याची सेवा केली। 10 मिनिटात फोन करतो ना।
या जिल्ह्याला महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावर आणण्याचं काम आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी केलं आणि त्यांच्याच काळात ज्या योजना आल्या त्याच आल्या, त्याच्यानंतर एखादी योजना आली असेल असं मला तरी वाटत. येताना जी पाईपलाईन आम्ही पाहिली उजनी धरणावरून सोलापूर शहरासाठी, ती पाईपलाईन सुद्धा आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या प्रयत्नांमुळे झाली. सोलापूर जिल्ह्यामध्ये विजेचा प्रकल्प जो उभा केला, भारत सरकारमध्ये ऊर्जा मंत्री असताना देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग असताना आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब असताना जो विजेचा प्रकल्प या ठिकाणी उभा राहिला आणि या निमित्तानं भारत सरकारचा एक उद्योग आपल्या जिल्ह्याला मिळाला, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं आणि आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांचं एक आगळं वेगळं नातं होतं. मी आताच कामती इथे सभेला होतो आणि मी भाषण करत असताना आमच्या एका सहकार्याने अशी हात दिली. मी जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं आणि आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांचं नाव घेतलं, दो हंसों का जोडा, अशी हाक आमच्या सहकार्याने दिली. हे नातं शिंदे साहेबांचं आणि देशमुख साहेबांचं राहिले. त्यांचं भाषण ऐकलं, त्यांच्यामध्ये मला एक तळमळ दिसते, एक पोटतिडीक दिसते. माझ्या सहकार्याने मला सांगितलं की या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 450 गाव आहेत आणि सोलापूर शहर, आणि 450 गावांना काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रणिती शिंदे यांच्या भेटी या पूर्ण झालेल्या आहेत. प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतलेली आहे. आणि आता आम्ही लातूरमध्ये जेव्हा राजकीय चर्चा आमच्या लातूरला होते तेव्हा आमच्या कानावर जे येतं ते मी तुम्हाला सांगतो. आता ते खरं आहे का खोटं आहे तुम्ही मला सांगा. की सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे 2.5 लाखाच्या फरकानं निवडून येणार. हा, मी कासेगावचे धरले नव्हते, त्यामुळं 3 लाखाच्या फरकानं प्रणिती शिंदे यांना आपल्याला निवडून द्यायचं. मी सतेज पाटलांना सांगत होतो की प्रणिती शिंदे आणि आम्ही एकदाच विधानसभेमध्ये गेलो. मला आठवत आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब दिल्लीमध्ये होते आणि आमचं तिकीट काही जाहीर होत नव्हतं, म्हणजे माझं आणि प्रणिती यांचं. अगदी शेवटच्या घटकेला चर्चा सुरू होती, आपल्याला आठवत असेल. तर ते एकमेकांना फोन करायचे दिल्लीमध्ये, म्हणजे विलासराव देशमुख साहेब सुशीलकुमार शिंदे साहेबांना फोन करायचे, काय झालं, अजून झालं का नाही. आणि सुशीलकुमार शिंदे साहेब विलासराव देशमुखांना फोन करायचे, काय झालं, अजून लातूरचं झालं का नाही. कारण ते दोघंही दिल्लीला गेले होते. आणि त्याच्यानंतर सोलापूरमधून विधानसभेला कोणाला तिकीट मिळेल, लातूरमधून विधानसभेला कोणाला तिकीट मिळेल, मग पक्षाने माहिती घेतली, चर्चा केली, सर्वेक्षण केली. आणि तेव्हा त्या सर्वेक्षणामध्ये लातूरमधून मी निवडून येईल अशी खात्री पक्षाला पटल्यानंतर
आणि सोलापूरमधून भगीरथ भालके ह्या सगळ्या याच्यामधून प्रक्रियेतून जावं लागतं आपल्याला. म्हणजे मलाही जावं लागलं, सतेज पाटलांनाही जावं लागलं, प्रणिती शिंदेलाही जावं लागलं. तेव्हा खात्री पटल्यानंतर मग पहाटे 2ला झी24 वर बातमी आली, सोलापूर मधून प्रणिती शिंदे, लातूर मधून अमित देशमुख यांना तिकीट जाहीर झालं. न्यायालयाने सुद्धा चिन्हाचा निर्णय लवकर द्यायला हवा होता. अजित पवारांचं घड्याळ हे चिन्ह न्याय प्रविष्ट आहे. एकनाथ शिंदेचं धनुष्यबाण हे चिन्ह न्याय प्रविष्ट आहे. या चिन्हांचं उद्या काय होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून अशा या फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राचा मतदार स्वीकारणार नाही हे आपल्याला या मतदानातून दाखवून द्यायचं आहे. आणि हे करतंय कोण? कमळ. सोलापूरला कमळाबाई तुम्ही म्हणता, पण लातूरला आम्ही कमळच म्हणतो. कमळ करताय आणि म्हणून कमळाला आपण धडा शिकवला पाहिजे. प्रणिती शिंदे यांच्या विरोधामध्ये जे उमेदवार उभे आहेत ते तर इथले नाही, ते तसं मी ऐकलं. मला असं वाटलं ते माळशिरसचे आहे, नंतर आम्हाला असं कळालं की ते बीडचे आहे. आणि म्हणून हे बीडचं पार्सल चुकून सोलापूरला आलेलं आहे. त्यामुळं हे बीडचं पार्सल जे चुकून सोलापूरला आलेलं आहे त्याला परत बीडला पाठवून द्या. ते आव्हान मी आपल्याला आज या निमित्तानं करू इच्छितो. काँग्रेस पक्षाच्या पाठीशी तुम्हाला खंबीरपणे उभं राहायचंय आणि काँग्रेसचं हे गॅरंटी कार्ड प्रणिती शिंदे यांनी आपल्या हातामध्ये दिलेलं आहे. यांनी हे काँग्रेसचं गॅरंटी कार्ड आपल्यासाठी पाठवलंय. आणि हे काँग्रेसचं गॅरंटी कार्ड हे काही आश्वासन नाही, हे वचन आहे. कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये या वचनाची पूर्तता झालेली आहे. भारतामध्ये जेव्हा इंडिया आघाडीचं सरकार 4 जूनला निवडून येईल तेव्हा सोलापूर मधून हे गॅरंटी कार्ड घेऊन आपल्या लाडक्या खासदार प्रणिती शिंदे या दिल्लीला गेल्या पाहिजेत. तर याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सुरुवात केली आणि मी सतेज पाटलांना सांगत होतो की आता प्रणिती शिंदे आपल्या अगोदर दिल्लीला पोहोचताय. आपण अजून इथेच आहोत, लातूर आणि कोल्हापूर. आणि म्हणून प्रणिती शिंदे यांना दिल्लीमध्ये पाठवणाऱ्या मतदारांचं मी कौतुक करू इच्छितो, त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो. एक प्रामाणिक, कर्तबगार, निष्ठावंत, निर्भीड अशा उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहे. किती महिला उभ्या राहतात राजकारणामध्ये? या भारत देशामध्ये बोटावर मोजण्या इतक्या महिला लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या राहतात. आणि खरं म्हणजे या सोलापूरच्या लेकीला सलाम आहे की या भारत सरकारच्या, भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये त्या लढा देत आहेत आणि तुम्ही त्यांची साथ देताय. याबद्दल तुम्हालाही सलाम या निमित्तानं मी करू इच्छितो. हे मला विनम्रपणे आपल्या पुढे मांडावंसं वाटतं. खूप बोलण्यासारखं आहे पण मी आपला अधिक वेळ घेणार नाही.